आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला परिवर्तन करायचं, आणि पैसे घेतल्याशिवाय आपण बाहेर पडत नसाल. ज्यानं इलेक्शनमध्ये 2-3च्या भावान पैसे घेतलेत, तुम्हाला सर्वांना एकदा तरी अटॅक येणार आणि तुमचे 50 जाणारे माझी जीप काळी आहे. मायच्यान सांगालो ज्यानं पैसे घेतले. माझं म्हणणं काय, अरे समजा आपल्या एरियाचं नाव आहे क्रांती चौक, आपल्या एरियाचं नाव आहे समता नगर, आपल्या एरियाचं नाव आहे आंबेडकर नगर, आपल्या एरियाचं नाव आहे सिद्धार्थ नगर. आपलं काम काय, त्या गल्लीमध्ये जेवढ्या बाया, जेवढे पुरुष, जेवढे युवक असतील त्यांनी एकत्र या आणि तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये जी समस्या आहे ती एकत्र लिहा. आम्हाला तो रुपये नको, ह्या समस्येचं निराकरण येणाऱ्या 5 महिन्यात झालं पाहिजे हे आपण म्हणलो पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत हे म्हणता येते. ते आपलं काम आहे. आपण 3000 रुपये घेणार, आपल्या एकाचे 3 नाही, किती जणांचे 3-3 करून त्यानं विकास करायचा कुठून. आणि आपल्या नेत्याबद्दल न बोललेलं बरं. सध्या फेसबुक उघडा, जात धर्म नेता, फेसबुक उघडा, जात धर्म नेता, याच्या बाहेर फेसबुकवर भांडणच नाही. पहिलं फेसबुक एंटरटेनमेंटचं साधन होतं आणि फेसबुक विले डेंजर आहे. तुम्ही जे पासाल का तेच दाखवते. तुम्ही तसं पाहिलं की तसंच दिसते डडांग. तुम्ही पॉलिटिकल न्यूज पहा, पॉलिटिकल न्यूज दिसतात, बरोबर आहे की नाही. विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी तिथं काय सांगितलं की आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या. गांधीजीच्या पोटात गोळा उठला. काय कारण होतं, अस्पृश्य हा हिंदू धर्मापासून वेगळा जाईल आणि हिंदूची संख्या कमी होईल. गांधीजीचं म्हणणं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं आलं की बाबा हा एरिया आहे, ह्या एरियामध्ये निवडणूक झाली तर निवडणुकीत उभा कोण राहील, ज्याच्याकडे पैसा आहे. आता आपल्याकडे माल नाही, त्याच्यात आपले काही लोक ऐकल्या जातील. बाबासाहेबाचा पराभव झाला होता, आपण किस खेत की मुली आहे. बाबासाहेबाचा पराभव जवळच्या मित्रांनी केला आहे. मग प्रश्न काय पडला, बाबासाहेब म्हणले की आपले लोक राजकारणात कधी जाऊ शकत नाही. कशामुळे जाणार नाहीत, जातीमुळे जाणार नाहीत, पैशामुळे जाणार नाहीत, आपले लोक एकत्र नसल्यामुळे जाणार नाहीत. त्याच्यानंतर काय असते, प्रत्येक कुठेही जा तुम्ही, आपला एक मोरक्या असतो पहा, तो नेत्याला दाखवत असतो की हा अख्खा समाज माया मागे. तो नेत्याला काय दाखवत असतो, अख्खा समाज माया मागे आहेत. मग वामनदादा कर्नाटकांचं छान वाक्य होतं की संघटना करा, नेते लाख करा, पण तुमच्यातला बाबासाहेब मरता कामा नाही. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाली, कुणा आपली मनावी चेहरे 1000 झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. कारण तुमच्यातला ते बाबासाहेब मरता कामा नाही. तुम्ही काही करा. आणि म्हणून बाबासाहेबाला प्रश्न पडला की आपले लोक आमदार खासदार होणार नाही. आपल्या बाबासाहेबांनी 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये पहिली मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. तेव्हा आपला देश स्वातंत्र्य पण नव्हता. तब्बल 17 वर्ष बाकी आहेत आणि आपल्या बापानं तिथे एक मागणी मांडली आहे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. ती मागणी शेवटी काय झालं की गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं. बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहामध्ये गांधीजीला भेटायला गेले, गांधीजीच्या मागण्या मान्य केल्या. पण ती मागणी मान्य करून देखील बाबासाहेबांनी जेव्हा 26 जानेवारी 1950ला या देशात घटना लागू होणार आहे, मान्य हे तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार नाहीत, आपल्या बापानं दुसरी पिन मारली, राखीव मतदारसंघ द्या. काय करा, राखीव मतदारसंघ द्या. म्हणजे 10-12 वर्ष इथं राखीव राहील, इथला एक व्यक्ती आपल्या जातीचा आमदार होईल. याचा कार्यक्रम संपला, यानं समाजाची सेवा केली नाही, याचंच घर भरलं, दुसरा तालुका राखीव होईल, तिथं आपल्या समाजाचा आमदार होईल, तो आपल्या समाजाचा विकास करेल. म्हणून या देशात 543 खासदार आहेत. या देशात 543 खासदार आहेत. या 543 खासदारापैकी आपल्या व्यक्तीनं पैसे चारो न चारो, फक्त निवडणुकीला उभं राहू द्या. 543 खासदारापैकी काही कोणी घोडे मारू द्या, 85 खासदार तुम्हाला आपले निवडून द्यावेच लागतात. ही पावर त्या काळच्या अस्पृश्य मतदारसंघाच्या स्वतंत्र मागणीची आहे. 47 खासदार तुम्हाला अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गातून निवडून द्यावेच लागतात. म्हणून बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचा उद्धार नाही, बाबासाहेब म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा उद्धार, बाबासाहेब म्हणजे अखंड भारताचा उद्धार. कारण राज्यघटनेमध्ये हिंदुस्थान शब्द नाही, तर काही पुन्हा 2-3 पुस्तक वाचणारे मला डायलॉग घालतील, हिंदुस्थान कस काय म्हणले, तर ते बी सांगालो. राज्यघटनेमध्ये आर्टिकल 1, इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे एक संघ राज्य असून तो अनेक राज्याचा संघ आहे, हे राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख आहे. बाबासाहेबांना पुन्हा काय केलं तर खासदार आपलं पोरग होईल. मग खासदार काय होतील, तर या भारतातल्या महाराष्ट्रातून लोकसभेत जाणारे खासदार केवळ 48 आहेत. या भारतातल्या राज्यसभेमध्ये एकूण भारतातल्या महाराष्ट्रामधून जाणारे खासदार केवळ 19 आहेत. मग बाबासाहेबांना पुन्हा काय केलं, या भारतात एकूण आमदार आहेत 4120. या भारतात एकूण आमदार आहेत 4120. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला SC या प्रवर्गातून देशात निवडून द्यावेच लागतात. ही पॉवर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. हे केवळ राजकीय झालं.
त्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही काही झक मारा, 554 आमदार तुम्हाला ST कॅटेगरीमधून निवडून द्यावेच लागतात. ही पॉवर आहे संविधानाची. म्हणजे पहिले बाबासाहेबानं काहीच आपल्याकडे नसताना एक फक्त वाक्य उच्चारलं होतं, शासन करती जमात बना. जरी तुमची लायक नसेल तिथपर्यंत नेण्याचं काम मी करेल. आणि ते करण्यासाठी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव भारतीय संविधान आहे. म्हणून आमदार खासदार जे झालेत, लाल दिव्याच्या गाडीला तुझं वरदान. फक्त तू लय मोठं घर नसलं पाहिजे, त्याच्यावर चक्र नसलं पाहिजे, पण तू समाजाच्या अडीअडचणीत उतरला पाहिजे. ही बाबासाहेबांची त्या काळाची गरज होती. हॅलो, हा पोरियो इंस्टाग्राम किती जणीकडे? तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक वाक्य सांगायलो. याच ठिकाणी आपल्याला किती दिवस तिथं बसायचं हे ठरवा. आपली माय आपल्या बाजूला किती दिवस तिथं बसणार आहे, आपला बाप बाहेर किती दिवस उभा राहणार आहे, आपल्या घरामध्ये किती जणांचे भाऊ आणि बाप दारू पितात हातवरती करा. इथं लय जण दिसले मला, नमुन्यावर नमुने. पहिलं काम तुम्ही एक काम करा, तुमचा बाप घरी दारू पिऊन येतो ना, एकच मिनिट ऐका. आपला बाप घरी दारू पिऊन येतो, पहिलं एक काम करायचं, आपल्या घरात आपल्याला परिवर्तन करायचं ना, पहिलं एक काम करा. सकाळी उठायचं, सकाळी उठल्यावर तू कॉलेजला ट्युशनला कुठेही जात असेल ना, बढियापैकी फ्रेश व्हायचं आणि घरातून निघता निघता आपल्या बापाच्या पाया पडायचं. काहीच कारण असो नसो, बड्डे असो नसो, काही घेणं नाही. दररोजचा एक कार्यक्रम, उठलं बापाच्या पाया पडायचं. आपली माय तानात आहे, माईचं बापाचं कुरबुर चालू आहे, धिंगाणा चालू आहे, आपलं काम आहे माईच्या पण पाया पडायचं. माय आणि बाप ज्या दिवशी तुम्ही पाया पडणार का, ते दिवसभर विचार करणार, पोरगी आज काहून पाया पडली. माईच्या आणि बापाच्या पाया पडायचं. माय आणि बाप दिवसभर विचार करणार की आपली पोरगी आज पाया काहून पडली. आणि आपला बाप संध्याकाळचे 6 वाजणार, 6 वाजल्यावर मित्र भेटणार, बारमध्ये जाणार, बारमध्ये गेल्यावर ऑर्डर देणार, ग्लासमध्ये दारू ओतणार, पिताना एक विचार त्याच्या डोक्यात येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती. त्याच्या डोक्यात काय विचार येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती, उद्या मी उठल्यावर याच अवस्थेत घरी गेलो तर माझी लेक माझ्या पाया पडेल का. तुमचं काम आहे उद्यापासून ते चालू करा. बाप कसा दारू सोडत नाही आपला शब्द आहे. पहिलं काम आहे. याच्यासाठी बापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. किती जणीच्या माईचं बापाचं भांडण घरात चालू आहे. असं भारतातलं घरच नाही भांडण चालू नाही. प्रत्येक माय डायलॉग हाणती, मी हे म्हणून इथपर्यंत आणले. प्रत्येक माईचा डायलॉग काय, मी हे म्हणून इथपर्यंत आणलंय. आणि बापाचा डायलॉग असते, मी हे म्हणून तुला दिलंय. प्रत्येक घरात ठरलेला डायलॉग आहे ना. पहिलं काम आहे उद्यापासून एक परिवर्तन आपल्याला या धम्म परिषदेच्या नात्यानं करायचं. ते म्हणजे काय, तर माय बापाच्या उद्यापासून पाया सर्वजण पडणार आहेत, त्यासाठी हात वर करा. तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत यासाठी हात वर करा. पोरो उद्यापासून तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत त्यासाठी हात वरती करा. इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, मी तुम्हाला 2 वारं दिलेत, सोमवार आणि मंगळवार. ते तुम्ही विसरणार नाही, त्यासाठी एकदा तुम्ही हात वर करा. ती सोमवार आणि मंगळवार विसरणार नाहीत. गाभरू नीटच झालं पाहिजे हो. इथं बसलेली पोरगे इंस्टाग्रामवर दिसली. इंस्टाग्राम कशासाठी येईल, राष्ट्रपती फॉलो करणार आहे का, राष्ट्रपती फॉलो करणार आहे का. बाळा आपल्याला इंस्टाग्राम वापरायचं आहे. आपल्याला इंस्टाग्राम वापरायचं कधी माहिती आहे का, आपला पहिला पगार आला पाहिजे. त्या पहिल्या पगारामध्ये आपण आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर अकाउंट नाही काढलं, इंस्टाग्रामवर स्टोरी नाही ठेवली, इंस्टाग्रामवर कधीच काही कॅप्शन नाही लिहिलं, पण एक कॅप्शन आपल्याला लिहायचं आहे. एक कॅप्शन. आपल्याला पहिला पगार भेटला पाहिजे, आपण किरायानं गाडी केली पाहिजे. ती किरायानं केलेली गाडी चौकात आली पाहिजे. त्या पुढच्या सीटवर आपला बाप बसलेला पाहिजे, मागल्या सीटवर आपण बसलेलो पाहिजे. जिथं गर्दा आहे तिथं गाडी कचकन येऊन ब्रेक दाबली पाहिजे, धूळ आली पाहिजे, कटकन मागल्या दरवाजातून तू उतरली पाहिजे, पुढचा दरवाजा तो उघडला पाहिजे, बाप खटकन खाली उतरला पाहिजे. ज्या गावातल्या लोकांना ती या बापाला आत्तापर्यंत 4 व्हीलरमध्ये पाहिलं नव्हतं, त्या अख्ख्या लोकांनी ती या बापाकडे पाहिलं पाहिजे. आणि मग ती या बापा स्वतः स्टेटस पहिल्यांदा अपलोड त्या इंस्टाग्रामवर केलं पाहिजे. ज्या लोकांचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटस ठेवतात. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. 14 एप्रिलला 140 कोटी लोकसंख्या एका बाप माणसाचं स्टेटस ठेवते, कारण त्या बापाचं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत स्वतःचं एक वैयक्तिक स्टेटस आहे. त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. माणसं सहज मोठे होत नाही. केवळ कोणी आलं भाषण दिलं, कोणाला इमोशनल केलं यानं परिवर्तन होणार. पहिलं काम हे मायबापाचं, आपली गरिबी आपल्या अवलादीला कळू द्या. त्यानं नाटकं केले ना पाहिजे. एखादी पोरगी इंस्टाग्रामवर एखादं पोरगं बोलतंय, यार बोलावंच कसं वाटतंय. जिच्या बापाची बनेल फाटलेली आहे, जिच्या बापाच्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, ज्याच्या घरावर पत्र आहे, ज्या बापानं अख्खी हयात घालून कुठतरी इटाचं घर बांधलंय, छपाई करायला त्या बापाला पैसा नाही. भीम जयंतीला श्रीमंत घरांच्या लोकांवर लाइटिंग आहे, पण आपल्या घरासमोर लावायला दिवा नाही. त्या पोरीला प्रेम होतंय कसं. आणि त्याच्यात ती डायलॉग घालील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मरस तो राहणार, काही फरक पडत. घरातल्या घरात तुमचा तुम्हीच कार्यक्रम आहे, ठोका ना.
बायको साथ दिली, नवऱ्याला विनंती आहे बायकुल बी हान, नवरा दलिंदर आहे, दोघी जण एकत्र येऊन त्याला हाना, पण कोणाला हाना मला बरं वाटत, गरजेचं आहे. महाराष्ट्र केवळ बोलवचन भाषणात सुधरत नाही. बाबासाहेब आंबेडकर मोठे का? अरे पुस्तकावर प्रेम का करावं लागतं? 31 नंबरचा एक फ्लॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 29 नंबरचा, 29 नंबरचा फ्लॅट बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 31 नंबरचा. बाबासाहेबांना रमाबाईंचं म्हणणं आलं पहिले घर बांधू. बाबासाहेबांनी घर बांधलं, पण घर बांधल्याच्या नंतर पुस्तकासाठी प्रॉब्लेम आला. तर बाबासाहेबांना ज्या ठिकाणी घर बांधायचं का ते घर पुस्तकासाठी केलं. 31 नंबरचा फ्लॅट विकावा लागला. एवढं प्रेम पुस्तकावर होतं. म्हणून आपला बाप जगात देवापेक्षा ग्रेट झाला ही साधी गोष्ट नाही. हा, जगात लाखो लोक शिकले, लाखो लोक मोठे झाले, पण ज्ञानाचा प्रतीक या जगात एकाच बाप माणसाला म्हणल्या गेलं, त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कोणालाच ज्ञानाचा प्रतीक हा सिंबॉल लागलाच नाही. कदाचित बाबासाहेबांपेक्षा जास्त लोक शिकले असतील, नो मॅटर. बाबासाहेबांपेक्षा काही लोकांनी पुस्तकही जास्त जमवले असतील, पण नाही. जगात आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही. माझ्या नंतर माझ्या समाजावर, माझ्या समाजातल्या स्त्रीवर, बहिणीवर, भावावर मी आतापर्यंत जे सोचले ते यांच्या वाट्याला येऊ नाही, म्हणून त्या बापाला स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करावी लागली. जगातला एक माणूस आहे, त्याच्या समाधी स्थळांचं नाव पण चैत्यभूमी आहे. समाधी स्थळाचं नाव काय? चैत्यभूमी. राख रांगोळी करावी लागली. तरी आपण करायलो काय? कपडे घालायलो. आपलं राहणीमान काय? जयंतीमध्ये 70% पिल्ल्या शिव याचं अंगच हलत नाही. 365 दिवस, 364 दिवस पुस्तक वाचा, 14 एप्रिलला बंबाट नाचा, काही फरक पडत नाही. लोक तुम्हाला सांगतील जयंत्या नाचून नाही, वाचून साजऱ्या करा. नाचा, फक्त बिना व्यसनाचं नाचा. नाही तर पोरगी नाचायला गेली, माईचा आज सुटला, दुसरीकडून नाचून वापस आली. नाही, आपलं काम आहे, आपल्या घरावर आपलं लक्ष पाहिजे. विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी एवढं दिलंय, पोरिओ शिक्षण घ्या, मोठे व्हा. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं परिवर्तन नाही. त्यासाठी एकच विनंती आहे, प्रेम, लव, प्यार, इश्क या भंगारनादात पडू नका. तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या घराच्या परिस्थितीवर, तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या बापातल्या अंगातल्या कपड्यावर, तुम्हाला प्रेम होऊ द्या पुढे एक ध्येय ठेवा, PSI, STI, SO, MBBS, डॉक्टर, बिक्टर, ते पूर्ण करण्यासाठी. त्याच्यावर तुमचं प्रेम होऊ द्या. प्रेम होऊ द्या. चला आपल्याही घरासमोर फोर व्हीलर आली पाहिजे, आपल्याही गाडीत आपले मायबाप बसले पाहिजे, पुढे बढियापैकी बाबासाहेबाचा स्टॅच्यू असला पाहिजे, आपणही गाणं लावलं पाहिजे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, आपणही केलं पाहिजे. त्यासाठी एकच काम आहे, शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. हा विचारमंच आहे. विचारमंचावरले नेते मंडळी गेले का नाही? विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही का? समाज विखुरलेला आहे, आपल्याकडे माल नाही, आपल्याकडे मालमत्ता नाही. म्हणून कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. बाळांनो, सत्ता आपल्या हातात येणार नाही. स्टेजवर बसायला दुसरी गोष्ट मालमत्ता लागते, मालमत्ता. आणि धम्म परिषदेला एक विनंती आहे, रील स्टार लोक धम्म परिषदेला बोलू देऊ नका. काय काय रील स्टार धम्म परिषदेला बोलायले, ते काय ज्ञान देणार आहे? धम्म परिषदेला रील स्टार नाही. आणि मग इंस्टाग्रामवरले व्हिडिओ पाहून काही दलिंदर मला म्हणतील तुम्ही पण तेच आहेत. आहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम रिअल स्टार. रील स्टार नाही आपण. हा, तुमच्या नजरेत तुम्ही रिअल स्टार असले पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, अरे येणाऱ्या का शिक्षण आपल्याला फुकट करायचंय, वेगळं काम करायचंय. वेगळं काम काय? केवळ बोलबच्च नाही. हे भाषण आहे का? हे इथं विवेक बसलाय, तो भाऊ आहे माझा, त्याच्यामुळे हा कार्यक्रम 30,000 घेतलाय मी. हा कार्यक्रम 30,000 घेतलाय. मुळात इथून पुढे काँग्रेस सर कुठल्याच धम्म परिषदेला दिसणार नाहीत, कुठल्याच म्हणालो, कुठल्याच नाही. मी फक्त भीम जयंतीला दिसल, धम्म परिषदेला नाही. धम्म परिषदेला काम आहे भंतेजीनं बोलावं, धर्माचं आचरण नाही सांगतो ना मी दादा. मी आलो कशामुळे? फक्त विवेकमुळं. नाहीतर आपला कार्यक्रम मोजून 59 बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. मोजून 59,900 नाही, पुन्हा 500च्याच नोटा घेत असतो, 100 आणि 200 नाही. 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. कार्यक्रम 30,000 घेतला ना. हां, ते भाऊ आहे ते मला सर यावंच लागते. मुळात मी कार्यक्रम बंद केलेत का? मी जर यूट्यूबला बातम्या बी सांगितल्यात 10 लाख रुपये येतात महिन्याला, मी तर बेजार काय व्हायचं? आणि तुम्हाला वाटतं का भाषणात प्रभाव पडणार आहे? बाबासाहेब माझ्या अगोदर किती लोकांनी सांगितले, काय परिवर्तन झालं आपल्यात, किती पोरी शिकल्या. सर्वात जास्त सध्या तुम्ही इन्स्टावर पोरी कोणाच्या आहेत पहा, आपल्या आहेत. लक्ष कोणाचं पाहिजे? बापाचं. लक्ष कोणाचं पाहिजे? माईचं. माय म्हणाली, माय किती छान नाचती, तुला नाचवील. गरज आहे पहिलं त्याच्या हातातलं पुस्तक हिसकून घ्या. त्याला काम करायचं, जास्तीत जास्त चाळ्या करायला पुस्तक हिसकून घ्या. तुम्ही जिथं काम करता तिथं कामाला लावा. नीट झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट इझी गोईंग करू देऊ नका. मी काय म्हणलं,
विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते, सत्ता येणार नाही. दुसरी गोष्ट, बंबाट मालमत्ता लागते. बाप या नात्यानं, मा या नात्यानं लेकराला शिकवा, बाळा विचार मंचावर बसायला सत्ता लागते, सत्ता आपल्या हातात नाही. मालमत्ता लागते, आपण गोरगरिबाच्या मुंढ्या मोडणार नाहीत, मग मालमत्ताही आपल्याकडे नाही. पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. माबाप आमदार खासदार नव्हता, माझ्या घरी 500 एकर शेती नाही, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर कुठलंही स्टेज असू द्या, आपली एंट्री हो द्या, आपल्याला मधातूनच आणावं लागते, मधातच बसावं लागते पुन्हा. आणि 10 वर्ष आपलीच हवा आहे. मार्केटमध्ये कोणत्याच मायकाला लिहू देत नाही, ताण घेऊ नका. 10 वर्ष माहीचान सांगतो. कळलं का? त्यासाठी तुम्हाला जगाला काय लागतंय हे कळलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, मी 60,000 घेतोय, 59,000 रुपये घेत नाही, प्रत्येक भाषणात सांगत असतो. पण 60,000 रुपये, मला एकच पोरगी आहे 8 वर्षाची, सध्या ती 3रीले. पहिलं काम आहे इथं बसलेल्या मायबापांना माहीचान सांगतो, आपल्या लेकरांच्या नजरेतले आदर्श चेक करा. आणि आदर्श चेक करायची सोपी आयडिया आहे. घरी गेल्यावर टिपॉय असतो ना, टिपॉय चहा ठेवायचं, काय म्हणतात त्याला, टेबल. त्या टेबलावर मोबाईलमध्ये 5 रुपयाला प्रिंट भेटते. त्या मोबाईलमध्ये भेटलेल्या 5 रुपयाच्या प्रिंटवर काय करायचं, समाजसुधारकाच्या 10-15 प्रिंट आणायच्या. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, विवेकानंद, त्याच्यानंतर शहीद आलम भगतसिंग, अण्णाभाऊ साठे, संत बसवेश्वर, त्यानंतर महात्मा बसवेश्वर असेल, सेवालाल महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, असे सर्व फोटो बाजूला ठेवा असे. आणि मधात तुमच्या दोघांचे नवरा बायकोची ठेवा. आणि तुमच्या लेकराला विचारा, ह्याच्यापैकी कोणाचं तुला विचार आवडतात. ते प्रत्येकाच्या फोटोला हातलाय, तुमच्या दोघांच्या लावणार नाही. पहिलं काम काय, आपल्या पोरीला आपण विचारलं, बाळा तुला काय व्हायचं, तिनं कोणतं ध्येय सांगू द्या, नो मॅटर. आपल्या पोरीला आपण विचारलं तुला काय व्हायचं, आणि आपल्या पोरीनं कमरेवर हात ठेवून आपल्या बापाच्या नजरेत नजर घातली, पोरगी जर म्हणली ना, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचं, त्या दिवशी स्वतःच्या विचाराला सलूट मारा. पहिलं ते काम तुमचं. आपल्या लेकीच्या नजरेत पहिल्यांदा बाप हिरो असला पाहिजे. त्यासाठी बापाचं घरातलं वर्तन बदललं पाहिजे. त्यानं घरात शांतता बाळगली पाहिजे, त्यानं बायकोवर प्रेम केलं पाहिजे, घराची काळजी केली पाहिजे, तो वेळेत घरावर आला पाहिजे, आणि घरावर आल्याच्या नंतर लेकरासोबत त्यानं वेळ घालवला पाहिजे. त्यासाठी पहिलं ते काम आहे. होतंय काय माहिती आहे का, प्रत्येकजण उठायला बाहेर बोलबच्चन वाटायला महाराष्ट्र सुधारणारे नाही का. मया अगोदर कित्येक तिस्मारखानाले भाषण करून गेले, परिवर्तन झालं नाही. 12व्या शतकापासून या महाराष्ट्रात लोक येतात बोलतात, तरी धतुरा परिवर्तन नाही. मह्यानंतर बी लय लोक येणार आहेत, तरी परिवर्तन होणार नाही. लोकांचं काम बोलणं, आपलं काम ऐकणं, पुन्हा उद्या सोडून देणं. 12व्या शतकापासून आहे. जगात सर्वाधिक जास्त, मला सांगा, देव कुठे आहेत? भारतात आहेत. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात आहेत. अमेरिकेत देव आहेत का? अमेरिकेत कधी आलं ऐकलं का, बाईच्या अंगात मर्याई आली, बाई झुलू लागली? बरं देव बी कोणाच्या अंगात आलाय? गरीबाच्या. बरं देव ब्रँडेड काऊन अंगात येईन, बालाजी काऊन अंगात येईन? अंगात येणारी देवी पहा कोणती आहे, तिचा फोटोच नाही हो. अंगात येणारी देवी कोणती आहे? बरं अंगात कोणाच्या येते? खासदाराच्या कोण अंगात येईन? एखाद्या खासदाराच्या अंगात यावं, त्यांनी संसदेत झुलाव. एखाद्या आमदाराच्या अंगात यावं, रिबीन कापता कापता त्यांना काहीची दुसऱ्याला हाणावं. बरोबर आहे का नाही? ते आपलाच आहे, चल द्या. विषय काय, अंगात कोणाच्या यावं? बरं अंगात देव ब्रँडेड काऊन येईन? मग जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात आहे. सांगा, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. बरं जगात सर्वाधिक जास्त संत कुठं होऊन गेले? कुठं होऊन गेले? पूर्व जोरात सांगा, पूर्व जोरात सांगा. बरं जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठं होऊन गेले? समाज सुधारक कुठं होऊन गेले? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जाती कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? बरं सध्याच्या काळात कीर्तनकार कुठे आहेत? वक्ते कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? आणि दलिंदर कुठे आहेत? एवढं असून बी बलात्काराचं प्रमाण कुठे आहे? एवढं असून बलात्काराचं प्रमाण कुठे? एवढं असून स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट कुठे? मग या जगामध्ये सर्वाधिक जास्त देव इथं, धर्म इथं, जाती इथं, समाज सुधारक इथं, विचारवंत इथं, क्रांतिकारक इथं, प्रबोधनकार इथं, कीर्तनकार इथं, वक्ते इथं, तरी साला दलिंदर बी इथंच. 1.25 लाख पगार असून शेतकऱ्याकडून 5,000 रुपये घेणाऱ्या भिकारचोट अवलादी बी इथंच. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट बी इथं. संडासचं छत गायब करणारे भिकारचोट बी इथं आहे ना. रोड झाल्याच्या नंतर पाईपलाईन टाकायची राहती,
हे कळतंय फक्त इथल्या दलिंदरायला. 200 कोटीची इमारत बांधल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकार चोट इथंच. बढियापैकी एसटीचं बस स्टँड आहे, तिथल्या फरच्या गायब करणारे भिकार चोट इथंच. शाळेची घंटी गारी गारी विकणारे भिकार चोट इथंच. मग मला सांगा परिवर्तन भाषण काय झालं रे? अरे जगातला एकमेव देश ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते, बांधून नाही एडिंग करून ठेवावं लागते. मग मला सांगा ते ग्लास नेला अमेरिकेचा माणूस येते, ते ग्लास जपानचा माणूस येते, मग ग्लास नेतंय कोण? जगातला एकमेव देश ज्या देशात बँकेमध्ये 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते. काय परिवर्तन झालं रे भाषणानं? भाषणानं परिवर्तन काय झालं? काहीच नाही. आज जगातला एकमेव देश ज्या देशात ट्रेनमध्ये आजही संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागते. संडाचं टमरेल. परिवर्तन काय आहे? अमेरिकेचे जपानचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात का? कधी एखादं सीट फाटल्याला दिसलं तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. पण बाबासाहेब हुशार होते. बाबासाहेबांना माहीत होतं मी गेल्यावर दलिंदर चांगले राहणार नाहीत. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये, राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये पहिले 10 मूलभूत कर्तव्य लिहिले. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिकवले पाहिजे, प्रत्येक बापाने आपल्या लेकराला शिकवले पाहिजे. तरी वाटलं की बापाकडे पैसा नसेल तर आपल्या बापाने राज्यघटनेत पुन्हा एक कलम लिहिली, कलम 45. 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना सरकारनं मोफत शिकवलं पाहिजे. पुढचा विचार बाबासाहेबाचा, पुढचा विचार. एवढं होऊन बी शिकलो का आपण? 11वं कर्तव्य. मग आपल्या कर्तव्यात पहिलं काय लिहिलंय? मी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखेल. दंगल झाल्यावर पहिले काय फोडता तुम्ही? एसटी. तिच्यावर काहून राग हे मलाच कळलं आतापर्यंत. अर्थात जपान जर्मनीचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात. जर एखादं बसचं सीट फाटलेलं दिसलं ना, दोघं नवरा बायको शिवतात का? तिथल्या घटनेत लिहिलं नाही, आपल्या घटनेत आपल्या बापान लिहिलं. हो, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजेल. जुन्या काळात एका घरात 4 लेकरं असले ना, 3 लेकरं घराचा प्रपंच चालवायचे, मायबापा 4था लेकरू देशासाठी सोडायचे. तू चल देशासाठी काहीतरी कर. आता माय सांगती एसटीत पुढं बसू नको, पुढून धडकल्यावर जाशील. मागं बसू नको, मागून धडकल्यावर जाशील. मधात बस. आणि मग ही माय लहानपणी त्याला सांगते अंधारात जाऊ नको, तिथं बाऊ आहे. तो ढोळम्या 35चा होतो तरी अंधारात जात नाही, कारण बाऊ आहे. आपल्या लेकराला आपण केलं काय? कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. अरे आपण वाघासारखी निडर असली पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. आणि मग होतंय काय? केवळ भाषणाने होणार आहे का? नाहीये. म्हणजे जपान जर्मनीचे लोक सुविधा सोबत ठेवतात. आपलं दलिंदर एसटीत बसलं, एसटीच्या सीटात पहिल्यांदा पाहते एक बोट जाते का? एक बोट गेलं पाहते दुसरं बोट जाते का? तिसरं बोट जाते का? चौथं बोट जाते का? जोपर्यंत एसटीतल्या सीटातला पुठ्ठा याच्या हाताला येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काय दलिंदरचा? आता इथं चटईवर बसलेत, नीट बसणार नाही, असं नखानं कुरतडून पाहिले खाली. आणि जर त्या चटईचा एखादा समजा धागा निघाला तर जोपर्यंत खालची जमीन याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आणि सकाळी प्रतिज्ञा आले, भारत माझा देश आहे, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. अरे यानं परिवर्तन होणार आहे का? यानं परिवर्तन होत नाही. तात्पर्य सांगायचं एकच काम आहे, जी लोक लोकांसाठी जगली तीच लोक लोकांच्या लक्षात राहिली. म्हणून लोकांसाठी काय करण्याचा प्रयत्न करा. मी जरी 60,000 रुपये घेत असेल तर त्याच्यातला 1 रुपया स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोच्या कल्याणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी नाही. तर ज्या लेकरांना मायबाप नाही, ज्या मुलीला नवऱ्यानं टाकून दिले, ज्या पोराला शिकायचं परिस्थिती आडवी आली, त्या लेकराच्या शिक्षणासाठी ते पैसे घेत असतो, ते तिकडंच खर्च करत असतो. म्हणून एवढ्या थाटात इथं बोलत असतो. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. 20 मार्चला आपली नवीन बॅच चालू व्हायली आहे. हे भाषणं बिसणं चलतील, यानं लय मोठा काही बदल झाला नाही. पुढं होईल का नाही अपेक्षा नाही, आहे का नाही? पोरिओ इंस्टाग्रामपासून थोडं बाजूला व्हा. प्यार, दुःख, दर्द, इश्क, गम याच्यापासून दूर राहा. आणि जरी त्याच्यात असतील तर मायबापांना तुमचा लेख म्हणून मी तुम्हाला वार दिलाय, मंगळवार सायंकाळी 7 ठोकम ठाकी कार्यक्रम. इथं ज्याचे केस वाकडे तिकडे दिसले है ना, यानं स्टेटस ठेवलं समजा, ए खुदा इसको भी एक बार धो डालो. यानं स्टेटस ठेवलं, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. हना. यानं स्टेटस दिसलं, दुनियेचा कदर आलाय म्हणजे हे मरतंय, याला हना. पॉइझन बिजन घेण्याचा विषय नाही हो. आणि आपण काय राजा महाराजाच्या अवलादी नाही. दिवस वाईट बी आले, और बचेंगे तो और लढेंगे. मी डीएड सीडील 6 मार्कांनी हुकलो होतो, नाही लागलो. माझ्या डोक्यात विचार आला, आपण वाईट झालं असतं माहीत असतो महाराष्ट्राला.
नाही. अरे आपण गमवलंच काय की जे आपल्याकडे होतं. त्यामुळे इथून ठरवा काहीतरी वेगळं करायचंय. येणाऱ्या काळात माझ्या बापाला माझ्या माईला या स्टेजवर बसता आलं पाहिजे. समजा इथे एखादी पोरगी आहे आणि कळलं मागायला MPSC मार्फत तिचा रिझल्ट डेप्टी कलेक्टर म्हणून आला आहे. मला सांगा आयोजन कमिटीला तिच्या बापाला कुठं बसलं असतं? इथं बसलं असतं. म्हणजे आपल्या बापाला आपल्या माईला कुठं बसवायचं का? ती ताकद तुमच्या हातात आहे. उद्यापासून एक काम करा, आपल्या जीवनाचे खरे हिरो मायबाप आहेत, त्यांच्या पाया पडा. बाकी कुठंही पाया पडायची गरज नाही. एक मायबापाच्या पाया पडा. ज्या माणसानं स्वाभिमान दिलाय त्या छत्रपती शिवरायांच्या पाया पडा. ज्या माणसानं जगण्याचा अधिकार दिलाय त्या बाबासाहेबांच्या पाया पडा. आणि मायबापाच्या का पाया पडावं लागते? तर बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदो की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाचा सन्मान करा. बाबासाहेबांचे विचार आत्मसात घ्या. स्त्री जातीचा सन्मान करा. आपल्या घराचं चित्रचरित्र बदललं पाहिजे. आणि जगात सर्वात मोठं एकच साधन आहे पैसा. एक पैसा. काही जण तुम्हाला डायलॉग आणतील, माणसानं माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केळं खात नाही. पहिले पैसा कमव, मग डायलॉग माणुसकीवर हाण. समजा विचार कर बरं, मी समजा या कार्यक्रमाला स्प्लेंडर गाडीवर आलो असतो. एक विचार कर, स्प्लेंडर गाडीवर मी आलो असतो. ह्या रुमाल करा, ह्या कचा कचा तोंड पुसला असतं इथं बसल्यावर. एक विचार कर ना, मला तू 30 दिले असते, त्याच्यात 10 फॉर्च्युनरचे आहेत. स्टेटस कशावर आहे? तुमच्या भौतिक सुविधेवर. म्हणून पैसा खुदा तो नाही लेकिन उसके सिवा कुछ भी नाही. पैसाच कमवा आणि पैसे कमवल्यावर सामाजिक काम करा. आपलेच खायचे वादे नाही. समाज बिघडलाय. दलिंदर पहिले तू बिघडलाय. पहिलं काम ते हे कळलं का? मला वाटलं होतं ना मोफत शिक्षण द्यायचं, माझ्याकडे पैसे आले तेव्हा मी ठरवलं द्यायचं. आपलंच काही खरं नाही. आसमानचा टपका, खजूर पे लटका, घरकान गाठका. आपल्याच दुडीत भाकर नाही, लोकांच्या ताटाचा विचार करता येईल का? पण एक विनंती आहे धम्म परिषदेच्या नात्यानं, एक तुमच्यातलाच म्हणून, धम्म परिषदा घ्या, मोठमोठाले कार्यक्रम घ्या, वक्ते बलवा, सर्व काही करा. पण एक विनंती आहे, हे शाल, तुरे, हार, फेटा हे आपल्या कार्यक्रमातून टाळा. आपण वाचक प्रेमी असतो आणि बाबासाहेब म्हणलं की पुस्तक, बाबासाहेब म्हणलं की ज्ञान. कुठलाही वक्ता येऊ, कोणी येऊ, त्याला पुस्तकापेक्षा वेगळं काही भेट देऊ नका. एक तर पैसा वाचल, पुस्तकापेक्षा वेगळं भेट देऊ नका. आणि त्याच्यातून वाचलेला पैसा हे लेकरही कळाले पाहिजे, यांनाही कळालं पाहिजे बुद्ध आणि धम्म काय आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान काय आहे. कळलं का? बाबासाहेबांनी कोणते ग्रंथ लिहिले, कशाबद्दल लिहिले, काय कारण आहे ते ना वाचू द्या. प्रत्येक याच्यातून पुस्तकाचं आदान प्रदान करा. वाचलेल्या अतिरिक्त पैशामधून एखादी आजी आहे इथं, तिचं पोट्ट दलिंदर आहे, बंबाट दारू पित आहे, तिच्याकडे लक्ष देत नाही, सून तिची काळजी घेत नाही, उद्या सकाळी तिच्या घरची चूल पेटत नाही तिला काम केल्याशिवाय, तेव्हा त्याच्यातून उरलेल्या पैशातून 1 क्विंटल गहू घ्या, तिच्या घरी नेऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खरी आदरांजली आहे. हे काम आपल्याला करता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पोरांना शिक्षणात काही अडचण असेल तर एक भाऊ म्हणून नक्कीच तुम्हाला मदत करेल. जिला मायबाप नाही तिच्या शिक्षणाची मोफत संधी आपल्या तिथं परभणीला स्वामी विवेकानंद अकॅडमीला करण्यात आलेली आहे. 20 तारखेला बॅच चालू व्हायली आहे. आपलं करिअर आपल्या हातात आहे. अभ्यास करा, मोठे व्हा. मोठे झाल्यावर पगार जास्त भेटल्यावर फक्त गरिबांना लुटू नका. 60 वर्षाचा आयुष्य कोण कधी जाईल सांगता येत नाही. पोरगी या नात्यानं, बाप या नात्यानं शहरात गेले, परतूरला गेले. आपल्या बापाची खऱ्या अर्थानं माईची काळजी एकच. आपल्याकडे 20 रुपये उरले, एक सफरचंद विकत आणा, एकच 20 रुपयाचं, त्याच्यात 2 फुडी करा. इकडून माई इकडून बाप बसवा, दोघाले एक चारा, त्याचा फोटो काढून आपल्या डीपील ठेवा, कारण तुमचं स्टेटस त्यांच्यामुळे. हे पहिलं काम आपल्याला इथून सुरू करायचं आहे. आपल्या मायबापाची काळजी आपण घेतली पाहिजे. 20 रुपयाचे अंगूर आणा, पण मायबापासोबत बसून एक त्यांना खाऊ घाला. प्रेम आपण व्यक्त केलं पाहिजे. का? न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. ज्यांच्या नशिबात मायबाप नाहीत का त्यांना विचार काय असते. ज्याच्या नशिबात मायबाप आहेत ती दोर तुटल्यावर बेकार आहे. तुमचे मायबाप जोपर्यंत तोपर्यंत तुमचं माहेर आहे. एकदा मायबाप गेले, तुमच्या माहेरातला भाऊ मोहिनी कोणी नाही. म्हणून तुमच्या मायबापाला तुम्ही जपता आलं पाहिजे. इथं बसल्यानं हे दुःख, हेवा, द्वेष काही घेणं नाही. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. 60 वर्षाचा विषय कोण कधी जाईल पत्ता नाही. 60 वर्षाचा विषय, आपलं बोलणं शेवटचं होऊ शकतंय. कळलं का? तुम्ही ज्याच्यासोबत बसला ते शेवटचं बसणं होऊ शकते. कोणाचा कॉल आला शेवटचा होऊ शकतो. आज ज्याला भेटला ते शेवटचं भेटणं होऊ शकते. मी इथं बोलायलोय हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकते. तुम्ही ऐकायला तुमचं हे शेवटचं ऐकणं होऊ शकते. मग एकट्यावर काय घेऊ? बरोबर ना? त्यामुळे बाबा गुन्ह्या गोविंदांना एकमेकावर प्रेम करा.